बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे, आंदोलनाच्या भाषा केलेल्या आहेत. जर का ऑल पार्टी लोकांना जर त्या गोष्टीचा विरोध असेल तर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी बोललो की SRA 1 म्हणजे कुठली? मुंबई. SRA 2 म्हणजे रेस्ट, मुंबईच्या नंतरचा MMRDचा परिसर. पराग सोमन नावाचे COची नेमणूक झाली होती. त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की SRA 2 मुंबईच्या बाहेर, ती बाहेर झाली होती. आता तर कर केलेला आहे. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं की ही माझ्या त्याला भेटलं तर पूर्ण तीव्र विरोध आहे. आणि हा कट आहे पैसे कमावण्याचा. काय बोलतो मी? पैसे कमावण्याचा कट आहे. आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी. सर जरा ऐकून घ्या जरा. जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रिपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल. कारण आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्याला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुचली का? घाईघाईने निर्णय घेतला. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलंय का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कलकाळी बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझं म्हणणं तुम्ही पत्रकारांनी नेतृत्व करा. बीजेपी वेगळ्या दिशेने चालले असं नाहीये. मंदा मात्रे पॉझिटिव्ह आहे. मंदा मात्रेची मीटिंग पण घेतली. आम्ही उद्या वेळ आली तर मंदा मात्रेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कामं करायला तयार आहोत. पण या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत, बीजेपीवाले मोर्चा काढणार आहेत. आम्ही काय बांगड्या भरल्यात का? त्यांनी काढल्या तर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू. सरकारच्या विरुद्ध यांनी मोर्चा काढला तर आम्ही पण काढू.